त्यातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामधून 5.5 तासांनंतर कुंडमळा पूल दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं. पुन्हा सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात होणार. क्रेनच्या सहाय्यानं कोसळलेल्या पुलाचा भाग बाजूला काढण्यात आलेला आहे. कुंडमळा पूल दुर्घटनेत 2 ते 3 जण बेपत्ता असण्याची शक्यता. आतापर्यंत 50 जणांना वाचवण्यात यश. त्यातील 8 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून 32 जण किरकोळ जखमी. पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना. 4 जणांचा मृत्यू. यात 3 पुरुष आणि 6 वर्षांच्या मुलाचा समावेश. इंद्रायणी नदीवरील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत तर जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कोकणातील काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा तर रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भासाठी आज हवामान विभागाचा येलो अलर्ट. पुढील 24 तास मान्सून विदर्भातील आणखी काही भाग व्यापेल. हवामान विभागाचा अंदाज. पालघरमध्ये पावसाची जोरदार हजेरी. पालघर, सफाळे, कळवे, सातपाटी परिसरात मुसळधार पाऊस. वसई विरारमध्ये पावसाची दमदार हजेरी. शहरातील सखल भागात साचलं पाणी. नालासोपाऱ्यातील आचोळे तलाव, मोरगाव या ठिकाणी पाणीच पाणी. अमरावतीत जोरदार पावसाची हजेरी. कडक उन्हानंतर अचानक झालेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातल्या तळेगाव बाजार परिसरात मुसळधार पाऊस. शेतात मोठ्या प्रमाणात साचलं पाणी. यामुळे पेरणीची कामं खोळंबण्याची शक्यता. गुहागरमधील साखरी आगर गावातील घरावर दरड कोसळली. कोणतीही जीवितहानी नाही, मात्र घराचं मोठं नुकसान. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथील विश्वगंगा नदीत बुडून 2 जणांचा मृत्यू. देवदर्शनासाठी गेल्या असता नदीत पाय घसरून पडल्यानं मायलेकी बुडाल्या. जालन्यातील बदनापूरमध्ये बाजार वाहे गावात भर रस्त्यात पाणी साचल्यानं तरुणाचं ग्रामपंचायत विरोधात आंदोलन. साचलेल्या पाण्यात बसून नोंदवला निषेध. करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात रस्ते मंजूर होऊन देखील कामच होत नसल्यानं रुग्णाला खाटेवर बसवून नेण्याची वेळ. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून रस्ते काम करण्याची ग्रामस्थांची मागणी. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगावमध्ये वीज पडून 3 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी. शेतात काम करत असताना ही घटना घडली. जखमी दिलीप पवार यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. मंत्री छगन भुजबळांनी केली येवल्यातील गवंडगावमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं झालं होतं मोठं नुकसान. आजपासून विदर्भ वगळता राज्यातील इतर भागातील शाळा सुरू होणार. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वागत केलं जाणार. पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचं स्वागत. मुख्यमंत्री फडणवीस पालघरमधील दुर्वेसमध्ये जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करणार. शिवसेनेच्या गोंदिया जिल्हा प्रमुखपदी सोनू कुथेंची नियुक्ती. सोनू कुथे हे शिवसेनेचे माजी आमदार रमेश कुथेंचे पुत्र. सोनू यांचा 9 जूनला शिवसेनेत पक्षप्रवेश झाला होता. मालेगावमध्ये दादा भुसेंच्या उपस्थितीत नारपार गिरणा नदीजोड योजनेचा आढावा बैठक. 10,000 दशलक्ष घनफूट पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होणार. दादा भुसेंची प्रतिक्रिया. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील नव्यानं उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली. मात्र पुतळ्याला कोणतीही प्रकारची हानी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा चबुतऱ्यावर काहीही परिणाम झालेला नाही. राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचं स्पष्टीकरण. अमरावतीत धनंजय देशमुख आणि वैष्णवी देशमुखांनी घेतली बच्चू कडूंची भेट. अन्नत्याग आंदोलनानंतर बच्चू कडूंना रुग्णालयात भरती करण्यात आल्यानं त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. अमरावतीत बच्चू कडूंच्या आंदोलनाची धग कायम. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कर्णबधीर आणि मूकबधिरांनी थाळी वाजवून केला प्रशासनाचा निषेध. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि राजेश पवारांच्या घराबाहेर दिव्यांगांचं आंदोलन. डीपीडीसीतील दिव्यांगांचा राखीव निधी खर्च न झाल्यानं केलं भीक मागू आंदोलन.
नाशिकच्या सिडको परिसरातील शनी मंदिरात चप्पल घालून जात धूम्रपान केल्याचा आरोप करत तरुणाला नागरिकांकडून चोप. संशयित आरोपी विरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल. नागपूरच्या गोरेवाडा, खापा आणि कुही जिल्ह्यात हत्येच्या 3 वेगवेगळ्या घटना. प्रेम प्रकरण, जुना वाद आणि सुडापोटी हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज. भंडाऱ्यात गोमांस वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक. अड्याळ पोलिसांची कारवाई. 2 पिशव्यांमधील 95 किलो गोमांस आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा पोलिसांच्या ताब्यात. जळगावच्या भडगावमध्ये कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न. पती रेवण पवार विरोधात भडगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. पुण्यात दहशत माजवणाऱ्या 2 गुन्हेगारांची देहूरोड पोलिसांनी काढली धिंड. गुन्हेगारांची माहिती देण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगावमध्ये शेनपुंजीमधील नर्सरी कॉलेजमध्ये 11 वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार. घटनेची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांकडून नराधम शिक्षकाला चोप. वाळूज एमआयडीसी परिसरातील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील यूके एरोमॅटिक कारखान्याला आग. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठी हानी टळली आहे. पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडीमध्ये भंगाराच्या गोदामाला आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. धाराशिवच्या भूम शहरात एटीएम फोडून चोरट्यांनी लाखो रुपये रंपास केले. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. प्रशासनानं रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपुरात 2 वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू. चिमूर तालुक्यातील शेडेगाव गावाजवळील जंगलातील घटना. जळगावमधील 40 गावच्या मेहुणा बारमध्ये शेतात आढळले बिबट्याचे 2 बछडे. नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर मादी एका बछड्याला घेऊन पळून गेली. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा सिन्नरच्या दातली गावात पार पडला. विठ्ठल नामाच्या जयघोषात पार पडलेल्या या रिंगण सोहळ्यावर जेसीबीतून फुलांची उधळण. मुक्ताईंच्या पालखीचं जालन्यात आगमन. खानदेश विदर्भाचा प्रवास करत जालन्यात आलेल्या मुक्ताईंच्या पालखीचं जल्लोषात स्वागत.